आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील मोहरे हलवायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून कोल्हापूरमधील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नात्यापैकी एक म्हणून ओळखले जातात. मात्र आता शरद पवारांनी फडणवीसांचा हा खास मोहरा फोडण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. समरजित घाटगे यांना आपल्या बाजूला वळवण्याची जबाबदारी शरद पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचे विशेष लक्ष आहे. याचाच एक भाग म्हणून समरजित घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघासाठी गळाला लावण्याचे प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू आहेत. कागलसाठी समरजित घाटगे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र त्यावेळी शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे समरजित घाटगे यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली होती. यंदाही कागल मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाही समरजित घाटगे यांच्यावर हात हलवत बसण्याची पाळी येईल. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून समरजित घाटगे यांना आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे.